नमस्कार. TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पारंपरिकतेच्या विळख्यातून स्वतंत्र भरारी घेत आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या TV51च्या प्रत्येक कार्यात प्रेक्षकांचा व त्यांच्या सहकार्याचा खूप मोठा वाटा असतो. त्याबद्दल आमची संपूर्ण टीम आपली आभारी आहे. आजपासून एका नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहोत. एकाच बुलेटिनमध्ये आपला परिसर, जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या घेऊन येणार आहोत. आशा आहे तुम्हा सर्वांना हा प्रयोग आवडेल आणि त्याबाबत आपले मत, अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. क्रिकेट स्पर्धेतील वादात पोलिसाचाच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे रविवारी सकाळी झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील वादाचे पर्यवसान खुनात झाले. मुंबई येथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगाव शहरात तलवारीचे वार करीत खून करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभम अर्जुन अगोने, वय 28, राहणार चाळीसगाव असे मृत पोलिसाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे रविवारी सकाळी क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यावेळी एका गटासोबत शुभम अगोने याचा वाद झाला होता. त्यानंतर रविवारी सायंकाळी हा वाद उफाळून आला. 4 जणांनी तलवारीने शुभमवर पाटणा रोडवर हल्ला केला. या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्यानंतर शुभम अगोने हा रस्त्यावर पडून होता. नागरिकांना ही माहिती कळताच त्यास चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर चाळीसगाव शहरात राहणाऱ्या 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तलवार देखील हस्तगत करण्यात आली आहे. काम न करता शासन निधी हडप करत असाल तर सावधान. कारण मालेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीमध्ये काम न करता शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी अपहार काळातील तत्कालीन 2 सरपंचांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला. तर ग्रामसेवकाचे वेतनातून अपहाराची रक्कम वसूल करण्याची ऐतिहासिक कारवाई पंचायत समितीने केल्याने सरपंच व ग्रामसेवकांनी चांगलाच धसका घेतला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे ही ऐतिहासिक कारवाई करण्यात आली. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला सुमारे 80 लाख रुपये प्राप्त झाले होते. वेगवेगळ्या 4 खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली होती. मात्र निधी खर्च न करता परस्पर काढून घेण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याविरुद्ध लढा उभारला. त्यांच्या या लढ्याला यशसुद्धा आले. 80 लाख रुपयांचा निधी खर्चाची योग्य ती कागदपत्रे मिळून न आल्यामुळे लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर तत्कालीन ग्रामसेवक सुनील खैरनार यांच्या मासिक वेतनातून अपहरित रक्कम वसुली सुरू करण्यात आली. तर तत्कालीन सरपंच अर्चना देवरे व प्रतिभा सूर्यवंशी यांच्या मालमत्तेवर अपहरित रकमेपैकी 39,42,480 रुपयांचा बोजा चढविण्यात आला. यासाठी प्रदीप मोरे यांना सुमारे 3 वर्षाचा संघर्ष करावा लागला. प्रदीप मोरे यांनी अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढ्यामध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे व कोणाला काही मदत लागल्यास त्यांच्या 72 62 96 17 71 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे भव्य दिव्य श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती असलेल्या शोभायात्रेचे स्वागत करून मालेगावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कॅम्पातील श्रीराम मंदिरापासून रामसेतू येथील राम मंदिरापर्यंत ही मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मालेगावातील भक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला. धुळे येथील हर्षवर्धन शिवाजी दहिते यांच्या संकल्पनेने हा कार्यक्रम पार पडत आहे. मालेगावचे माजी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचे निलंबन करण्यात आले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत मालेगाव येथील तत्कालीन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेश अवर सचिव संजीव राणे यांनी काढले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे कार्यरत असलेले चंद्रजित राजपूत यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या
अनुदान वाटपात अनियमितता करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3चे उल्लंघन केले आहे असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. तहसीलदार राजपूत यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. त्यामुळे राजपूत यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. याशिवाय त्यांना जिल्हा मुख्यालय सोडता येणार नाही अशी तंबीही देण्यात आली आहे. मालेगावातील सिनेमॅक्समध्ये सत्यशोधक या सिनेमाचे मोफत स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दृष्ट सामाजिक रूढी परंपरा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंगावर शेण माती झेलून स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई तथा महात्मा ज्योतिबा फुले यांची जीवनगाथा उलगडणारा सत्यशोधक सिनेमा सर्वत्र यशस्वी होत आहे. मालेगाव येथे सुद्धा साथी प्रतिष्ठान, सम्राट मंडळ, हम हिंदुस्थानी संघटना, मालेगाव मर्चंट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व स्तरातील महिला, विद्यार्थी, खेळाडू, नोकरदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी सत्यशोधकचे खास शो आयोजित करण्यात आले होते. आयोजक मामको बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले, ताऊभैया परदेशी, सागर पाटील, उमेश आसमर, बिलादादा महाजन, बिपिन बच्छाव, नंदू डावरे आणि त्यांच्या पुरोगामी सहकाऱ्यांनी हे शो यशस्वीरित्या पार पाडले. मालेगावसारख्या संवेदनशील शहरात सामाजिक समतोल राखत महात्मा फुले व क्रांतीज्योतीचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या या प्रयत्नांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला सत्यशोधक हा चित्रपट या ठिकाणी साथी प्रतिष्ठानच्या वतीने हा विद्यार्थ्यांना, स्त्रियांसाठी आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना दाखवण्याचं काम साथी प्रतिष्ठानच्या वतीने केलं जातं आहे. साथी प्रतिष्ठान ही केवळ एक संघटना नसून तर या सगळ्या महापुरुषांचे सामाजिक विचारावरती आधारित असलेली ही प्रबोधनकारी एक संघटना आहे, जी विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाच्या परिघाबाहेर जाऊन शैक्षणिक व्यवस्थेसोबतच पुस्तकी शिक्षणाच्या बाहेरचं शिक्षण त्यांना मिळावं आणि लोकशिक्षणाच्या, लोकचळवळीच्या, सामाजिक दिंडीमध्ये यांनी शैक्षणिक वाटेबरोबर सामील विवेकवादी समाज निर्माण व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम साथी प्रतिष्ठान घेत असतं. अनेक शिबिरं घेतात. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरपासून तर मोबाईलच्या धोक्यापासून तर इतर सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी साथी प्रतिष्ठानने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यांना आम्ही साथी प्रतिष्ठानची बांधणी केली त्यावेळेस सामाजिक भान ठेवून लोकांना काहीतरी दिलं पाहिजे या अनुषंगाने सर्व राजेंद्र भैया, ताऊ भैया, स्वातीताई, सुचिताताई, कॉम्रेड सुनीताताई या सर्व मंडळींनी एकत्र येत सत्यशोधक हा सिनेमा जास्तीत जास्त जनतेला दाखवावा या हेतूने कालपासून आम्ही सुरगाणा तालुक्यातील हनुमंतमाळ पाड्यावर चौघे चिमुकले खेळत असताना यातील एकाने बॅटरी सदृश्य वस्तू तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला असता या वस्तूचा स्फोट होऊन यामध्ये 9 वर्षाचा वीरेन रमेश चोथवे हा बालक गंभीर जखमी झाला आहे, तर उर्वरित 3 बालकांच्या तोंडाला व हाताला दुखापत झाली आहे. हनुमंतमाळ हा आदिवासी पाडा हर्सुलपासून 10 किमी अंतरावर आहे. यांच्या कुटुंबातील मोठे व्यक्ती शेतात कामाला गेले असताना 7 ते 9 वर्ष वय असलेल्या लहान मुलांनी एक बॅटरी सदृश्य वस्तू खेळताना तोंडाने चावण्याचा प्रयत्न केला असता तिचा स्फोट होऊन ते चौघे जखमी झाले. यापैकी आयान, पुंडलिक व मंगेश या तिघांची प्रकृती स्थिर आहे. आपले लहान मुले खेळताना ते कोणत्या गोष्टीचा वापर करतात याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे असे अपघात टाळता येतील. भारत हा उत्सवप्रिय देश आहे आणि आज मकर संक्रांत आहे. त्यामुळे लहान मोठे सुद्धा आज पतंग उडविण्याची मजा घेत आहे. परंतु नाशकातील पाथर्डी फाटा परिसरात मकर संक्रांतीनिमित्त रो हाऊसच्या गच्चीवर पतंग उडवताना मांजा तारेत अडकल्याने भावेश विजय वाघ असे नाव असलेल्या या मुलाचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला आहे. तारेत अडकलेला मांजा सोडवण्यासाठी हात उंच केला असता तेथे असलेल्या तारांमुळे त्याला विजेचा जोरदार झटका बसून तो गच्चीवर कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्या एका घटनेत संगमनेर नाका सिन्नर येथे उत्तम विष्णू आव्हाड वय 55
या दुचाकी स्वाराचा गळा मांजामुळे कापल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेमध्ये त्यांच्या मानेला गंभीर दुखापत होऊन खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना नाशिक येथे हलवण्यात आल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचवण्यात आला. ते कामानिमित्त सिन्नर येथे आले होते. प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी आणली असली तरी त्याची छुपी विक्री केली जात असल्याने असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. मालेगाव महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सध्या आपल्या धडाकेबाज निर्णयांमुळे प्रकाश झोतात आहे. मालेगाव महापालिकेला राज्य शासनाच्या निधीतून मिळालेल्या मॉलिक्युलर लॅब पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतला आहे. यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी निविदा व कर्मचारी वर्गाचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून मागविण्यात आला आहे. मलेरिया, टायफॉईड, चिकनगुनिया, व्हायरल फीवर इत्यादी कीटकजन्य आजारांच्या रुग्णाची घटक तपासणी स्थानिक स्तरावर केली जाणार आहे. सुरुवातीला महिन्याला तपासण्यांची संख्या सुमारे 1000 असणार आहे. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे किट्स मागवून त्यात वाढ करण्यात येईल. त्यामुळे रिपोर्ट्स अल्प काळात मिळतील व उपचारास योग्य दिशा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या बातमीपत्रात इतकेच. पुन्हा भेटूया पुढील बुलेटिनमध्ये. तोपर्यंत जय हिंद.